नमस्कार मित्रांनो, कालपासनं शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. अश्विन महिन्यात येणाऱ्या दुर्गा पूजेचा हा 9 दिवसांचा सण शारदीय नवरात्र म्हणून ओळखला जातो. हा सण देशाच्या सर्वच भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. या नवरात्रीत काही विशेष नियमांचे भक्तांनी पालन केले पाहिजे. जे देवीची पूजा करतात आणि नवरात्रीमध्ये उपवास करतात, या दरम्यान नवरात्र उत्सवात काही कार्य करण्यास विशेष मनाई आहे. त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात. सगळ्यात नंबर 1, कोणत्याही देवदैवतांचे पूजन करताना उपासकाने, साधकाने किंवा व्रताचरण करणाऱ्या व्यक्तीने बसण्यासाठी आसन घ्यायचे असते. मात्र नवरात्रात देवीचे पूजन करताना आसन घ्यायला अजिबात विसरू नये. आसनावर बसूनच देवीचे पूजन करावे असे सांगितले जाते. तसेच संपूर्ण 9 दिवस पूजास्थळी किंवा देवघरात नंदादीप तेवत ठेवावा. देवी पूजनात लाल रंगाच्या वस्त्राचा आवर्जून वापर करावा असेही सांगितले जाते. तसेच देवीच्या अन्य रूपांच्या आवडत्या रंगाचे वस्त्र वापरावे. नंबर 2, नवरात्राचे व्रताचरण करणाऱ्यांनी तसेच कुटुंबातील सदस्यांनी संपूर्ण 9 दिवस आपला व्यवहार संयमित, मर्यादित आणि संतुलित ठेवावा. या 9 दिवसात जो कोणी पाहुणा म्हणून घरी येईल किंवा जी व्यक्ती दारात येईल त्या व्यक्तीला जेवल्याशिवाय तसेच काहीही न खाल्ल्याशिवाय जाऊ देऊ नये. अगदी संक्रमित भोजन शक्य नसेल तरी देखील काही ना काही खाद्यपदार्थ हे त्या व्यक्तीला द्यावेत. नंबर 3, मुलींचे मन दुखवू नका. भारतीय परंपरेत मुलींना माता दुर्गेचे रूप मानले जाते. यामुळेच नवरात्रीत कन्या किंवा कंजकाची पूजा करून पुण्य प्राप्त होते. नवरात्रीमध्ये यत्र नार्यस्तु पूजयन्ते रमन्ते तत्र देवता. कोणत्याही मुलीचा अपमान झाल्यास माँ दुर्गा रागावू शकतात हे लक्षात ठेवा आणि असं शास्त्रामध्ये उल्लेख देखील आहे. नंबर 4, या 9 दिवसात कोणाचाही अपमान करू नये. तसेच खोटे बोलू नये, खोटे वागू देखील नये. नवरात्र कालावधीमध्ये दुर्गा सप्तशती आणि दुर्गा चालीसा यांचे पठण हे आवर्जून करावे. पठण शक्य नसल्यास श्रवणानंद घ्यावा. म्हणजे तुम्ही फक्त मोबाईलला ऐकलं तरीही तुम्हाला संपूर्ण व्रताचं फळ मिळेल. नवरात्रीच्या कालावधीत काही गोष्टी टाळाव्यात असं देखील शास्त्रामध्ये सांगितलं आहे. देवीच्या व्रतपूजनात फळांचा नैवेद्य दाखवावा. यामध्ये विविध प्रकारची फळे, मिठाई, मिश्री, साखर, लवंग, वेलची या गोष्टींचा प्रामुख्याने समावेश करावा. नवरात्रीमध्ये देवीचे पूजन करताना काही नियमांचे देखील पालन करणे आवश्यक असल्याचे सांगितले जाते. नवरात्रीत पूजनाला सात्विकता आणि पावित्र्य राखले गेले पाहिजे. अगदी काही कारणास्तव पावित्र्य किंवा सात्विकता पाळली जाणे शक्य होत नसेल तर अशावेळी पूजा करू नये असेही शास्त्रामध्ये सांगितले आहे. तसेच नवरात्रीतील संपूर्ण 9 दिवस पूजन काळात लसूण, कांदा यांसारखे उग्र पदार्थ खाणे हे पूर्णतः टाळावे. ज्यांनी नवरात्री उपवास केला असेल त्यांनी लिंबू चुकूनही खाऊ नये किंवा या दिवसात लिंबू चिरू देखील नये. असे केल्याने उपवासाचे फळ तुम्हाला मिळणार नाही. नंबर 5, घर कधीच रिकामे ठेवू नका. जर तुम्ही घरात कलश लावला असेल किंवा माता किंवा चौकी किंवा अखंड ज्योती लावली असेल तर घर रिकामे ठेवू नका. म्हणजे घरात कुणीतरी असणं खूप गरजेचं आहे. याशिवाय उपवासांच्या दिवसात दिवसा झोपण्यासही पूर्णपणे मनाई आहे. नंबर 6, काही धार्मिक ग्रंथांमध्ये कांदा, लसूणयुक्त पदार्थांचे सेवन करण्याला तामसी आहार म्हटले गेले आहे. सात्विक आणि पचनाला हलका आहार घ्यावा. नवरात्राचे व्रत आचरण करत असताना नेहमी ब्रह्ममुहूर्तावर उठावे. कलहापासून दूर राहा. नवरात्रीत अनेक लोक उपवास करतात, त्यामुळे भांडणे टाळावीत. कारण कलह उपवास करणाऱ्या व्यक्तीच्या आत्म्याला दुखावतो, ज्यामुळे माता देवी नाराज होऊ शकते.
अशा परिस्थितीत प्रत्येक प्रकारच्या वादविवादापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. श्रीराम चरित्रामध्ये असेही म्हटले आहे की जिथे शांती आहे तिथे धन आहे, जिथे गर्व आहे तिथे संकट आहे, विपत्ती आहे, भांडणांनी भरलेल्या घरात लक्ष्मी कधीच राहत नाही. त्यानंतर नंबर 8, धार्मिक गोष्टींवरती लक्ष केंद्रित करा. असे मानले जाते की नवरात्रीचे 9 दिवस उपवास करणाऱ्या व्यक्तीने आपला वेळ निरुपयोगी गोष्टींमध्ये कधीच घालवू नये आणि धार्मिक शास्त्रांचा अभ्यास करावा. या दिवसात दुर्गा चालीसा किंवा दुर्गा सप्तशतीचे पठण करता येते. त्यानंतर नंबर 9, आपल्या वासनेवर नियंत्रण ठेवा. नवरात्रीच्या काळात आपल्या वासनेवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. या दिवसांमध्ये स्त्री आणि पुरुष दोघांनीही ब्रह्मचर्य पाळावे. शुद्ध मनाने तिची पूजा केल्यानेच आई प्रसन्न होते. त्यामुळे या दिवसांत शारीरिक संबंध ठेवू नयेत. नंबर 10, अन्य वेळी सकाळपर्यंत झोपले तरी चालते, मात्र नवरात्रात हा नियम पाळणे आवश्यक आहे. संपूर्ण नवरात्रात ब्रह्ममुहूर्तावरती उठून नित्यकर्मे आटोपून घ्यावीत. यानंतर सूर्योदयावेळी सूर्याला अर्घ्य द्यावे असेही म्हटले जाते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नवरात्रीतील व्रताचरण हे निर्मळ मनाने, प्रामाणिकपणे आणि मनोभावे करावे. श्रद्धेने केलेले कोणतेही व्रत हे उत्तम मानले गेले आहे. देव हा भक्तीचा भुकेला असतो असेही म्हटले जाते. त्यामुळे यथाशक्ती यथासंभव व्रताचरण करणे खूप महत्त्वाचे आहे. मनापासून केलेली प्रार्थना, उपासना, नामस्मरण, जप आणि सकारात्मकता तसेच शुभ फलदायी करण्यास सहाय्यभूत ठरते असेही ग्रंथांमध्ये सांगितले गेले आहे. पूजेचे उत्तम तसेच शुभ पुण्यफळ प्राप्त होण्यासाठी संपूर्ण 9 दिवस मनोभावे देवीच्या पूजनासह भजन कीर्तन करावे. नामस्मरण, जप, आराधना, उपासना करावी. यथाशक्ती दान धर्म करावा असेही आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये सांगितले गेले आहे. असे केल्याने देवीचे शुभाशीर्वाद प्राप्त होतात. घरात, कुटुंबात आनंद, सुख, समृद्धी वृद्धिंगत होते. मित्रांनो, अशा प्रकारे नवरात्रीत हे नियम नक्की पाळा. माता लक्ष्मी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो. आता ती 2 फळे मी तुम्हाला सांगत आहेत जी नवरात्रीमध्ये पूर्णपणे वर्ज्य आहेत. जर या 2 फळांचं तुम्ही सेवन केलं तर नवरात्रीचा उपवास भंगू शकतो. त्यातील पहिलं फळ आहे ते म्हणजे नारळ. बघा, जर तुम्ही नवरात्रीमध्ये नारळ पाणी पिलत तर तुमचं व्रत मोडू शकतं. कारण नारळ, श्रीफळ या गोष्टीचं आपण नवरात्रीमध्ये 9 दिवस व्रत करत असतो, अखंड व्रत करत असतो, घट स्थापित करत असतो. त्यामुळे फोडलेला नारळ असेल किंवा नारळ पाणी असेल हे पिणं किंवा खाणं या 9 दिवसांमध्ये तुम्हाला टाळायचं आहे. त्यानंतरची दुसरी गोष्ट आहे आंबट असणारी फळे. बोर असा पदार्थ आहे जो माता लक्ष्मीला चालत नाही. त्याचबरोबर संत्री असेल, मोसंबी असेल, ही फळं देखील आंबट असल्यास ती देवीसमोर ठेवू नका. कारण माता लक्ष्मी ही आंबट गोष्टींवरती क्रोधित आहे. आणि जर तुम्ही ही फळे उपवासाच्या दिवशी ग्रहण केलीत तर माता लक्ष्मी तुमच्यावरती क्रोधित होऊ शकते. त्यामुळे ही आंबट फळे, लिंबू असेल, संत्री असेल, मोसंबी असेल किंवा बोर असेल, त्याचबरोबर अननस असेल, ही फळे खाणे शक्यतो टाळा. तर बघतांनो, आजचा हा व्हिडिओ, आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन, सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनाच धन्यवाद.